कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही ठरवलेलं मगाशी मला लग्न नव्हतं करायचं, म्हणून सॉरी। तू ठीक आहेस ना? ठीक आहेस ना? असं परत कधीच करायचं नाही असं तू, कुठेही जायचं नाही असतो। काळजाचा ठोका चुकला होता माझ्या। असं वाटलं की तर परत तुला कधीच बघता येणार नाहीये की काय। सगळं माझ्या डोळ्यांसमोरून गेलं। लहानपणापासूनच सगळं आठवलं ग। तुझं बालपण, तुझे हट्ट, एवढीशी होतीस जेव्हा तुला घरी आणलं, मला असं वाटलं की आता मी तुला कधी बघूच शकणार नाही। हे सगळं आठवणींमध्येच राहणार की। सॉरी बाबा। बरं करू। एक मिनिट, तुम्ही ह्याला का घरात आणलं? ह्याने आपल्या संपदाला पळवून नेलंय। भाऊ, तुम्ही आता काहीच बोलणार नाहीयेत का? ए ताई, गप्प बस। बस आता, जरा थोडं ऐकून घे काय चाललंय इथे। अरे आशू, ऐकून काय घे? याने पळून नेलंय ना, याला तर पोलिसात द्यायला पाहिजे। एक मिनिट, माझी मुलगी परत आली आहे, मला आता कोणाची काही देणं घेणं नाहीये। संपदा, बाळा बरी आहेस ना तू? हो आई, मी बरी आहे। ऐका ना सगळे, आय एम सॉरी। पण मी माझ्या मर्जीने पळून गेले होते। रॉकीने मला अजिबात काही जबरदस्ती केली नव्हती। हो, आम्ही घाबरून खूपच चुकीचा निर्णय घेतला। तो घ्यायला पण मीच त्याला भाग पाडलं होतं। मला तर असं झालं होतं की घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं, म्हणून आम्ही बसमध्ये पण चढलो। पण रॉकीने मला समजावलं। आई, बाबा, रॉकीने मला खूप समजावलं आणि परत घरी घेऊन आला। मेन रोडवरचा बस स्टॉप आहे ना, तिथे उभे होते दोघं, घाबरले होते। रॉकी समजावत होता तिला। आई, रॉकी नसता तर कदाचित मी परत घरी आलेच नसते। बाबा, तुमच्या डोळ्यात आता ही जी काळजी आहे ना, त्याची मला जाणीवच नव्हती। रॉकीने मला त्याची जाणीव करून दिली आणि म्हणून मी परत घरी आले। मला माफ करा। खरं तर मी संपदाला समजायला हवं होतं। पण मीच घाबरलो होतो, त्यामुळे हा चुकीचा निर्णय घेतला मी। पण पुन्हा असं होणार नाही। तुमचा निर्णय आम्हा दोघांनाही मान्य असेल। ओ शूरवीर,
काही झेंडेरवून नाही आलाय. आणि तिला समजावलंस की तुला झेपणार नाही हे कळलं म्हणून परत घेऊन आलास. आणि आता काही असू दे, आता आमचा निर्णय ऐकायचा. यापुढे तुझा संपदाशी काहीही संबंध नाही हे लक्षात ठेवायचं. आणि हा निर्णय शेवटचा आहे. काय बघत काय उभा राहिलास? चालतं व्हायचा. बस कीर्ती, काय चाललंय? त्या मुलानं आपल्या संपदाला सुखरूप घरी आणून सोडलं तरी तुला तो चुकीचाच वाटतोय. लक्ष्मण, तू काय म्हणाल होतास? वस्तीतला मुलगा? लक्ष्मण, अरे माणूस त्याच्या विचारांनी लहान किंवा मोठा ठरतो. तो कुठे राहतो त्यावरून नाही. त्या मुलानं किती समजूतदारपणा दाखवलाय. आपल्यामुळं त्याचं वर्ष वाया गेलं, पण त्याचा विचार न करता तो संपदाला घरी घेऊन आला. अरे किती स्वच्छ नितळ मनाचा मुलगा आहे तो. कळतंय का तुला? मला तरी असं वाटतं की त्याला अजून काही सिद्ध करायची गरज नाहीये. खरंय रॉकी, आज तुझ्यामुळे माझी मुलगी घरी आली. बरोबर बोलताय तुम्ही. रॉकी, मला माफ कर. मी चुकलो. आय एम सॉरी. काका, हे तुम्ही काय करताय? अहो, तुमची काहीच चूक नाही यात. तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार. तुम्ही आई वडील आहात तिचे. पण अरे, चूक आमची आहे. आमच्यामुळे तुझं 1 वर्ष वाया गेलं. काका काकी, अहो तुमच्या हातात ते काहीच नव्हतं. अहो, ज्यांनी मारलं ते गुंड होते. हे बघा, तुम्ही प्लीज ह्याचा गिल्ट घेऊ नका. आणि खरं तर चूक अहो आमची आहे. आम्ही तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं. काका, जे झालंय ते झालं, पण आता याच्यावर शांतपणे बसून बोलणं गरजेचं आहे. एका निर्णयावर येणं गरजेचं आहे आपल्याला. आणि माझ्यावर विश्वास ठेव, रॉकी खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि संपदासाठी तोच योग्य आहे. हो, रॉकी, हे झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.